निमंत्रण इंडिया आघाडीच्या आणि छोट्या छोट्या पक्षांच्या आणि अपक्ष आणि पॉलिटिकली एक्सपर्ट असलेल्या नागरिकांना सैनिक समाज पार्टीतर्फे निमंत्रण पाठवण्यात येत आहे। या ममता बॅनर्जी यांचा झालेला पराभव होऊ द्या, त्याने काही फरक पडत नाही, परंतु 19-20 का फरक होना चाहिए। 19-20चा फरक झाला तरच खरी लोकशाही आहे असं म्हणता येईल। यामध्ये त्यांच्या त्या 294 मधून 200 काही जागा आल्या आणि अजूनही लोक म्हणतात की 250 यायला पाहिजे होत्या। तीच परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे देशातील निवडणुकीमध्ये होत चालली आहे। अमेरिका आणि ब्रिटन सारख्या देशामध्ये द्विपक्षीय लोकशाही आहे, त्यामध्ये 2 पक्षांची सत्ता असते, आलटपालट होतो। 19-20च्या फरकाने जनता त्यांना बदल करते, परंतु आता सद्य परिस्थितीचा विचार करता देशामध्ये एक हुकुमी सत्ता येऊ लागली आहे असं दिसत आहे। मतदान गैरमार्गाने मतदान घेतलं जात आहे आणि त्यामुळे 2/3 नव्हे तर 3/4 पर्यंत मदत गेली आहे। त्यामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे आणि भारतीय समाज हा अंडर प्रेशर चालला आहे, दबावात चालला आहे आणि त्याच्या मतदानाच्या जन्मसिद्ध अधिकाराचं हरण होत चाललं आहे, चोरी होत चालली आहे, लुटमार होत चालली आहे। त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एक विचार मंथन करण्यात आलं की या देशामध्ये भारतामध्ये सुद्धा फक्त द्विपक्षीय लोकशाही आणायची आहे। त्यासाठी सैनिक समाज पार्टीतर्फे इंडिया आघाडीच्या आणि छोट्या छोट्या पक्षाच्या, प्रांतीय पक्षाच्या, प्रदेशामध्ये कार्यरत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येत आहे। कारण 2029 मध्ये स्ट्रॉंग असं अपोजिशन निर्माण करण्याची गरज आहे आणि स्ट्रॉंग अपोजिशन निर्माण करण्यासाठी सैनिक समाज पार्टी पुढाकार घेत आहे। त्यामुळे सर्वांना एकत्र येण्यासाठी निमंत्रित करण्यात येत आहे। ही बैठक राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे आणि या बैठकीला, या मीटिंगला संपूर्ण देशातील एक्सपर्ट नागरिकांना बोलवण्यात येत आहे आणि इंडिया आघाडीच्या असो, छोट्या पक्षाच्या असो, सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन करण्यात येत आहे, जेणेकरून सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये विलीन व्हा, डायरेक्ट विलीन व्हा। स्वतःचं अस्तित्व ठेवायची गरज नाही, कारण भारतातील 140 करोड जनतेच्या हितासाठी हा विचार मांडलेला आहे। सैनिक समाज पार्टीने पुढाकार घेतला आहे। सैनिक समाज पार्टी या सर्वांना एकत्र करणार आहे आणि या देशामध्ये सुद्धा फक्त द्विपक्षीय लोकशाही आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे। त्यासाठी देशातील 140 करोड जनतेने पाठिंबा द्यावा, यासाठी ही मीटिंगचं आयोजन करण्यात येत आहे। त्यामुळे सर्व देशवासियांना पुन्हा एकदा आग्रहाचं निमंत्रण देण्यात येत आहे की या देशभरातील निवड मीटिंगमध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घ्यावा, ऑनलाईन घ्यावा, ऑफलाईन घ्यावा, परंतु यावर विचार मांडावा ही नम्र विनंती। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।